नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळे येथे दिवाळी झाली साजरी। सन्माननीय संजय रायमुलकर साहेब, जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी साहेब, शिवसेना तालुका प्रमुख भगवान सुलतानी साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। पुतळा बसवण्यासाठी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मुलाबाळांना सांगा, संजय रायमुलकर साहेब। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर व लोणार तालुक्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जवळपास आतापर्यंत 40 पुतळे बसवण्यात आले आहेत। हे सर्व पुतळे अश्वारूढ असून मेहकर व लोणार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये युवक असो, वयोवृद्ध असो, महिला वर्ग असो, अतिशय आनंदाच्या वातावरणात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे बसवत आहेत। याच पार्श्वभूमीवर 4 मार्च रोजी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी साहेब, लोणार शिवसेना तालुका प्रमुख भगवान सुलतानी साहेब यांच्या हस्ते बसवण्यात आला। यावेळी पुतळा बसवण्यासाठी देऊळगाव कुंडपाळ येथील सर्वच गावकरी आनंदात व उत्साहात दिसत होते। अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध महिला पुरुष या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। यावेळी संजय रायमुलकर साहेब म्हणाले की देऊळगाव कुंडपाळ या ठिकाणी आज रोजी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे, या उत्सवामध्ये देऊळगाव कुंडपाळ वाशी यांनी जणू दिवाळी साजरी केली आहे। ढोल, ताशे, फटाके यांची आतषबाजी करून मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला आहे। आपण आतापर्यंत 40 पुतळे मेहकर व लोणार तालुक्यात बसवले आहेत। यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासह राजमाता अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा यांचे पुतळे सुद्धा बसवण्यात आल्याचं रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवत असताना आपण आपल्या राज्याचा इतिहास आपल्या लहान मुलाबाळांना सांगा। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कसा संघर्ष केला, कसे मावळे जमा केले, सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले। त्यामुळे आपण सुद्धा कुठेही भेदभाव न करता आपल्या गावच्या विकासासाठी आपल्या जाणता राजाचा आदर्श घेऊन काम करावं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सौंदर्य करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। सर्व लहान मुलांना, महिलांना, पुरुषांना हा कार्यक्रम आनंदाचा सोहळा आपल्याला राजमाता जिजाऊ माळसाहेब यांच्या चरणी हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणते छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषाच्या चरणी सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो। आजच्या देऊळगाव कुंडपाळ येथील आमच्या सर्व युवक बांधवांनी एकत्र येऊन हा भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा आणि अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संस्थानचे महंत आदरणीय सागर चैतन्यजी महाराज, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी, शिवसेना तालुका प्रमुख भगवान पाटील सुलताने, युवा सेनेचे तालुका प्रमुख
गजीभाऊ, प्रकाशराव, सर्व गावातील सर्वच आदरणीय विठ्ठल काका, गावातील सर्व आमच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सर्व युवा पदाधिकारी, सर्वांचे नाव घेतले परत आणि उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, उपस्थित आमच्या तरुण सहकारी मित्र आणि बालमित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या देवगाव कुंडपाळे येथील सर्व युवकांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। युवकांनी जर मनावर घेतलं तर काय करू शकतात याचं ज्वलंत उदाहरण कुठं पाहायला मिळालं तर आपल्या देवगाव कुंडपाळमध्ये पाहायला मिळालं। 8 दिवसापूर्वी भेटण्यासाठी संतोष भाऊ असतील, गजूभाऊ असतील, पिंटू भाऊ असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, असा आमचा इच्छा आहे आणि त्यांनी सांगितलं आम्हाला अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करायचं। म्हणलं तुम्ही जागा शोधा, सर्व नियोजन तुम्ही करा आणि मला सांगा, मी सर्व करण्याची जबाबदारी त्यावर माझ्यावरती घेतली आणि तुम्ही ती सर्व माझ्यावरती जबाबदारीचा भार कमी टाकून ती तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। चांगलं आणि आपल्या देवगावसाठी एक अत्यंत आनंदाचा आणि दिवाळीसारखा हा उत्सव आज मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण केलं। अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य, कर्तृत्व आणि निश्चित आपल्यावर असलेले अनंत उपकार त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी आहेत। तसं पाहिलं तो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वात भाग्यवान आपण सर्व या बुलढाणा जिल्ह्यातील मंडळी या ठिकाणी आहोत, कारण की या हिंदवी स्वराज्य संस्थापक गांधीराजे छत्रपती शिवाजी महाराज या मातेने ज्यांना जन्म दिला ती माता आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले असल्यामुळं, जन्माला आपला उत्तराज्य असल्यामुळं ती पवित्र मातीमध्ये आपण या ठिकाणी जन्माला आलो। निश्चित आपण सर्वजण या ठिकाणी भाग्यवान आहात। म्हणून कुठेतरी आता युवक मंडळी पुढे येऊन मला मागणी करतायत, म्हटलं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पुतळे उभे करायचे, पुतळे उभे करणं एवढंच आपलं काम नाही तर त्याचं पावित्र्य सुद्धा आपलं राखण्याची जबाबदारी खास करून आपल्या सर्व युवकांची या ठिकाणी आहे। मग या ठिकाणी पुतळा उभा करणं कुठेतरी आपल्या लहान मुलापासून अबालवृद्धापर्यंत मी म्हणणार नाही, परंतु आता युवा पिढीसाठी ज्या ज्या वेळेस आपल्या या देवगाव कुंडपाळच्या रस्त्यावरून युवा पिढी जाईल, ज्या ज्या वेळेस शाळेतले मुलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जातील, निश्चित त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक प्रकारचा सार्थ अभिमान आणि त्यांना भविष्यामध्ये त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आपल्या सर्वांना एक प्रकारची प्रेरणा आणि स्फूर्ती त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मिळणार। म्हणजे आपलं स्मारक, चांगलं स्मारक या ठिकाणी भविष्यामध्ये होणे या ठिकाणी काळाची गरज आहे। बळीभाऊने सांगितल्याप्रमाणे आपला हा नॅशनल आपल्या हवेचा रस्ता, मी तर म्हणेल आपल्या लोणार तालुक्यातील बळीभाऊने सांगितल्याप्रमाणे या मोठ्या रस्त्यावरती आपल्या मतदारसंघातील सर्वात सुंदर जागा असलेला पुतळा कुठं असेल तर देवगाव कुंडपाळचा या ठिकाणी आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शिवरायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला दुसरीकडे जायचं काम पडणार नाही। या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासाठी जे जे या ठिकाणी भविष्यामध्ये निधी लागेल तो निधी देण्याचाही शब्द मी आजच्या या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला माहीत नसेल की आपल्या मतदारसंघामध्ये आता 38-39 पुतळा असेल, अजून 12 वेटिंगवर आहे, 12ची ऑर्डर झालेली आहे, तयार करणं चालू आहे आणि पुतळे बसवण्याची तुम्हाला आता यांना गावकऱ्यांना माहीत आहे। काल परवा रात्री तुमचे फोन चालू होते, परवापासून फोन म्हणलं बसवा, मी येतो, काही अडचण आहे तर मला सांगा, मी येतो, काही काळजी करू नका, परंतु जे काही तुम्ही काम हाती घेतलेलं आहे ते पवित्र कार्य आहे आणि निश्चित तुम्ही भाग्यवान आहात की ज्याचे ज्याचे हात या पुतळ्याच्या अनावरणासाठी लागले। भविष्यामध्ये या पृथ्वी तलावरती सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुमचं नाव, कारण की तुम्ही या पुतळ्याच्या अनावरणासाठी तुमचे हात या ठिकाणी लागले, तुमचे हात या ठिकाणी पवित्र झाले। पण असं एक चांगलं पुण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। मी राजकीय या ठिकाणी काय वाचन करायचं नाही, मी जरी थोड्या फरकाने या ठिकाणी हरलो असेल तरी हार मानत नाही, कारण की एवढं प्रेम या लोणार तालुक्यातील सर्वात जास्त प्रेम पूर्ण केलं असेल त्या देवगाव कुंडपाळच्या माझ्यावरती केलेलं आहे। म्हणून तुमच्या गावातलाच एक छोटासा घटक समजून या गावाच्या विकासासाठी, या गावाच्या कामासाठी, विकास कामासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना घेऊन तुम्हाला मला काय पाहिजे यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे त्या पद्धतीनं आपण या गावाच्या विकासात्मक कामासाठी काम करण्याचं काम करू, एवढाही विश्वास तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी देतो। परंतु आज
सर्व आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या सर्व युवा पदाधिकाऱ्यांना विनंती करेन, आता हे पुतळा उभा राहिला, त्याचे पावित्र्य राखण्याची, त्याची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी निश्चित आपल्या सर्वांवरती आहे. कुठेतरी दररोज सकाळ संध्याकाळ तिथनं चक्कर मारत असताना तिथं काही घाण पडणार नाही किंवा काहीतरी वेगळं त्या ठिकाणी पडणार नाही, पुतळ्यावरती धूळ साचणार नाही, त्याची काळजी घेण्याची जबाबदारी निश्चित तुमच्यावरती आहे. तुम्हाला माहित आहे की ते आपल्यासाठी आपलं दैवत आहे. तिथं त्यांचं नाव घेतलं तरी अभिमानानं आपल्या सर्वांची छाती फुगते. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जे आपोआपच आपल्या तोंडासमोर येते, अशा प्रकारचा आपला जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्यासाठी आपलं ते दैवत आहे. आणि कुठल्याच प्रकारचं त्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये हलगर्जी करता कामा नये. आपण सर्व जबाबदारी आता एक तर समिती त्या ठिकाणी स्थापन करा. 21 घ्या, 31 घ्या, 51 घ्या, जेवढे आपले गावातील युवा मंडळी आहेत त्यांना एकत्र करून एक रजिस्टर बॉडी आपण फॉर्म करू आणि त्या माध्यमातून सर्व जबाबदारी त्या समितीची त्या ठिकाणी राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये पिंटू जे सांगत होते, तर तुम्ही सांगत होते की आता कुठेतरी आता इथलं आपल्याला सौंदर्यीकरणाचं काम करावं लागणार आहे. तुम्ही म्हणता आम्ही काहीतरी थोडंफार वर्गणी करतो, वर्गणी काही करू नका. मार्च नंतर जे काही आपल्याला निधी भेटणार आहे आपण विचार दुसरीकडे निधी न टाकता 25-15च्या माध्यमातून सर्व पुतळे आपण मतदारसंघाचे सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि निश्चित एक चांगलं आणि सर्वांना अभिमान वाटावं आणि अशा प्रकारचं या ठिकाणचं स्मारक निश्चित नावाला रूपाला आणण्याचं काम आपण करू. एवढा विश्वास तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो. खास करून आज देवगाव कुंभाच्या तुमचा उत्साह पाहिल्यानंतर लहानांपासून आभार वृद्धापर्यंत जे काही या ठिकाणची उपस्थिती पाहिली, निश्चितच तुमचं जेवढं आभार मानावे, जेवढं कौतुक करावं या ठिकाणी थोडं आहे. कारण की पहिल्यांदा मी त्या देवगाव कुंभामध्ये त्यामध्ये एवढी गर्दी आज पाहतोय. बळीभाऊन सांगितलं मागच्या काळामध्ये काही अडचणी आल्यात, पुतळा आपण मागच्या काळामध्ये अडचणी होत्याच. बऱ्याच वेळेस काही ठिकाणी पुतळे आपण लावलेत, पुतळे बसवलेत आणि पर्यायानं गृह विभागाच्या माध्यमातून ते महसूल विभागाच्या माध्यमातून ते पुतळे काढले गेले. पण तो आता तसं होणार नाही. मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आम्ही सांगितलं आमचं दैवत आहे, आमचा बाप आहे आणि त्याचे पुतळे उभे करत असताना जर आम्हाला परवानग्या लागत असतील तर म्हटलं अजूनही आज या देवगाव कुंभाचा पुतळा बसवत असताना देवगाव कुंभाच्या एकही कार्यकर्त्याने त्याला हात लावला नाही. मी स्वतः बसवला, गुन्हे दाखल करायचे असे संजय रायमोलकर करा असंच मी या ठिकाणी सांगितलं. पोलीस विभागाचे कोणी अधिकारी असतील, आमच्या देवगाव कुंभाच्या एकही कार्यकर्त्याने तो पुतळा बसवला नाही. तो मी स्वतः एक तर मी बसवलेला आहे. आणि गुन्हे दाखल करायचे असेल तर माझ्यावर करा. या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कितीही गुन्हे दाखल झाले तर त्याची पर्वा मी करणार नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी युवकाची मागणी येईल त्या त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे येणाऱ्या काळामध्ये मी उभे करणार आहे. कारण की आम्हा सर्वांसाठी एक अभिमानाचं आणि गौरवाचं आणि आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळं आम्ही भविष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची पर्वा आम्ही करणार नाही. ज्या ज्या ठिकाणी पुतळे बांधण्याचं काम पडेल, उभे करायचं काम पडेल त्या ठिकाणी करण्याचं काम करणार. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्या तुमच्याकडे योग मंडळीचे मागणी येते, बरेच मंडळी तुम्हाला येऊन भेटत आहेत, त्यांना तयारी करायला सांगा. परंतु पुतळे उभे करत असताना गावातलंही थोडंफार योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आता आपणच द्यायचे, फक्त आपण उभे करायचे त्याचं महत्त्व राहत नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणची मागणी येतील, जे काही तुमच्याकडून गोळा होईल थोडंफार 200, 300 रुपये करूनही जे काही तुमच्याकडं वर्गणी गोळा होईल ती तुम्ही करा. जेवढी कमी पडेल तेवढी जबाबदारी निश्चित मी माझ्यावरती या ठिकाणी घेतो. आणि तसे आपण दोन्ही पुतळ्याला जे बनवणारे त्यांना सांगून ठेवलं. बेघर मतदारसंघातले पुतळ्यासाठी मंडळी आली, त्यानं जेवढे जमा करायचे तेवढे करा. बाकीचे सर्व मी जबाबदारी माझ्यावरती या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. पैशासाठी बसवत नाही. हे आपण आपलं दैवत असल्यामुळं 2 पैसे आपल्याला शिल्लकही लागले तर ते त्याच्यापासून आमची नवी पिढी, ही युवा पिढी आणि लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत एक प्रकारचा आदर्श घेण्याच्या दृष्टीनं हे पुतळे गावामध्ये उभे राहणं त्या ठिकाणी गरजेचं असल्यामुळं या माध्यमातून जे जे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पुतळ्याची मागणी आहे त्या ठिकाणी आपण अश्वारूढ पुतळे उभे करण्याचं काम करणार आहोत. आणि आपण एकच साईड ठेवली म्हणजे अश्वारूढ पुतळेच आपण देतो. कारण की काही ठिकाणी अर्धा पुतळा असेल
त्याला ते वाटत नाही पुतळ्यासारखं. म्हणजे हे जर आपण ऐश्वर्यावर पाहिलं तर निश्चित आपली मान त्यांच्याकडे पाहत असताना वरती जाते आणि वागताना झुकते. पण हे असलं पाहिजे, कारण की तिथं झुकल्याच गेलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक चांगलं नियोजन करून कुठल्याच गोष्टीची पर्वा न करता तुम्ही घेतलेला निर्णय स्तुत्य आणि तुमचा आभार मानावे तेवढे या ठिकाणी थोडे आहेत. निश्चित तुम्ही केलेलं कार्य निश्चित आपल्या देवगाव कुटुंबाच्या सर्व नागरिकाला एक अभिमान वाटावा असं कार्य तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा युवकांना विनंती करेन, जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा केला आहे, त्यांचे आपण आपलं त्यांना दैवत मानतोय, पुन्हा एखादं त्यांचा आज आपण दिवाळी साजरी केली तर एखादी शपथ घ्या. युवा मंडळीनं जर काही व्यसनं असतील, काही चुकीचं करत आहे, विचार थोडे बदला आणि तिथं शिवरायाच्या पाया म्हणजे आपल्या पायाला जवळ आपलं ते जे काय असेल व्यसन ते सोडून द्या. आणि मोठ्या म्हणजे आज उद्यापासनं एक वेगळं देवगाव कुंभार गावातली वेगळी युवक मंडळी की तुमच्या देवगाव कुंभारच्या युवकाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा अशा प्रकारचं काम आपल्या युवकांच्या हातून व्हावं ही तर शिवप्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तसे आशीर्वाद आमच्या शिवप्रभू आमच्या सर्व युवक बांधवांना देतील अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून त्यांच्या चरणी विनंती करतो. तसे आशीर्वाद आमच्या युवकांना आपण द्यावे अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बोलावलं सन्मान केला त्याबद्दल आयोजकाचे आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. बघा, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या समोर असताना निश्चितच ज्यांच्या हृदयात त्यांच्या विचाराची भक्ती मशाल जर पेटत असेल, निश्चितच तो कुठल्याही वाममार्गाला जाणार नाही, कुठलेही वामकृत्य करणार नाही, हा मी आपणास शब्द देतो. साहेब, गेल्या 2 पंचवार्षिकमध्ये आपण आम्हाला भरभरून मदत केली, भरघोस असा पाठिंबा दिला, प्रत्येक वेळी चांगलं मार्गदर्शन केलं. ते म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. पण तुमचे हात घेता घेता आम्ही तुम्हाला कदाचित साथ देऊ शकलो नाही, त्याबद्दल आम्ही निश्चितच खंत व्यक्त करतो. परंतु जो संघर्ष करणार नाही तो योद्धा काय, या महाराष्ट्राच्या मातीने संघर्ष करणाऱ्याची जी प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, या प्रसंगी मला सुरेश भटांच्या त्या 2 वेळी आठवतात, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. आरतीला सुरुवात होणार आहे. कृपया आपण आपली पादत्राणे काढून ठेवायची आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये आरतीला सुरुवात होणार आहे. प्रवास एक, ध्यास एक, विश्वास एक.
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.